जबरदस्तीचे लग्न भाग 18. रोहिणी म्हणाली, काय ग नंदनी, एवढं सर्व घडून गेलं आणि तू मला आता सांगतेस? प्रेम व्यक्त केल्याच्या 8-10 दिवसांनी? खरंच तुझ्या लाईफमध्ये आता ही मैत्रीण काहीच मॅटर नाही करत ना ग नंदनी? नंदनी म्हणाली, अगं वेडे, असं काही नाही. माझ्या लाईफमध्ये कोणीही आलं तरी मी तुला विसरेल असं वाटतं का ग तुला? पण ते सर्व एवढं अचानक झालं की मलाही कळलंच नाही. आणि तुला सांगितलं ना, बाबा अजूनही नाराज आहेत म्हणून माझ्यावर. त्यांच्याच विचारात होते ग मी, म्हणून तुला सांगायचं राहून गेलं. रोहिणी म्हणाली, बरं जाऊ दे, यावेळेस माफ केलं मी तुला, पण पुढच्या वेळेस असं काही झालं तर मला माफ नाही, समजलं ना तुला? नंदनी म्हणाली, हो बाबा, समजलं मला आता. नंदनी हसत बोलली. रोहिणी म्हणाली, आय एम सो हॅप्पी फॉर यू नंदनी. अखेर तुला समजलंच तुझ्या मनातलं. मला तर आधीच माहिती होतं तू राजला डिवोर्स देणार नाही ते. नंदनी म्हणाली, तुला कसं माहिती? नंदनीने आश्चर्याने विचारले. रोहिणी म्हणाली, तुझ्या डोळ्यात साफ दिसत होतं नंदनी. तुझं राजवर असलेलं प्रेम बोलतानाही तू किती वेळा त्याचा उल्लेख करत होती. तुलाही माहीत नाही, कळायला वेळ लागला, पण कळलं ते महत्वाचंच झालं. रोहिणी हसत बोलली. नंदनी म्हणाली, मलाही कळलं होतं रोहिणी, पण पुन्हा त्याने माझ्याशी फसून लग्न केल्याने आठवून मला त्याचा खूप राग यायचा. पण जेव्हा खरं काय ते कळलं तेव्हा मला त्याच्याशी वागायचा पश्चातापच झाला होता की मी किती वेळा त्या गोष्टींवरून हट केला त्याला. तो किती वेळा मला सांगण्याचा प्रयत्न करायचा, पण मी त्याचं कधी ऐकून घेतच नव्हते. त्याच्या वागण्यातून बोलण्यातून वाटायचं की तो खरं बोलतोय. त्याच्या डोळ्यात दिसायचा त्याचा खरेपणा. पण मला ते कळूनही नेहमी खोटंच वाटायचं ग. रोहिणी म्हणाली, जाऊ दे, लेट पण थेट तुला कळलं हेच खूप महत्वाचं झालं आम्हाला. आणि काय भारी कॉन्फेस केलं तू राजला. हो, सॉरी. आता राज नाही, जिजू म्हणावं लागेल ना. तू टेकडीवर एवढ्या पावसात भिजत जाऊन जिजूला कॉन्फरन्स केलं. हाऊ रोमॅन्टिक यार. रोहिणी गालांवर हात ठेवून बोलत होती. रोहिणी म्हणाली, हे फक्त एवढंच झालं नसेल नक्की? आणखीन काय काय झालं होतं मला सांग ना. रोहिणी एक्साइटेड होत बोलत होती. तशी नंदनीला तिने राजची कॉलर ओढून केलेली किस आठवली आणि तिचे गाल आपसूनच आफ रक्त झाले होते. एवढे आरक्त झाले की तिचे ते गोरे गाल लाल झाले, कोणालाही ओळखू येईल असे झाले होते. नशीब ती रोहिणीशी फोनवर बोलत होती, नाहीतर आता रोहिणीने तिला चिडून हैराण केले असते. रोहिणी म्हणाली, हॅलो नंदनी, बोल ना काहीतरी. व्हॉइस म्यूट केले की काय? ती खूप वेळची काही बोलत नाही पाहून रोहिणी बोलत होती. नंदनी म्हणाली, नाही रोहिणी, मी आहे कॉलवर, बोल ना. नंदनी भानावर येत बोलत होती. रोहिणी म्हणाली, अगं मी तर किती वेळ झाला बोलत आहे, पण तू कुठं हरवलीस मधातच? कोणाची आठवण आली की काय? रोहिणी चिडवायच्या चान्सेस पाहत होती. नंदनी म्हणाली, रोहिणी काही नाही, पण काय? मला कुठं राजची आठवण आली आहे? रोहिणी म्हणाली, पण मी तर जिजूंचं नावच घेतलं नाही ना. म्हणजे तुला जिजूंची आठवण आली होती तर? रोहिणी पुन्हा तिला चिडवण्याच्या सुरात नंदनी म्हणाली. रोहिणी, तू मार खाशील आता. रोहिणी म्हणाली, हो, सॉरी, आता नाही बोलणार हा मी की तुला जिजूंची. नंदनी म्हणाली, रोहिणी मी कॉल कट करू का? रोहिणी म्हणाली, नाही, थांब, मला विचारायचं होतं. तुम्ही हनुमानला कुठं जाणार आहात म्हणून? आय मीन आता तुमच्यातलं सर्व क्लिअर झालंय ना, म्हणून विचारते. नंदनी म्हणाली, रोहिणी आमच्यात अजून असं काही झालेलं नाही आहे आणि आम्ही सध्या कुठं जायचा विचार पण नाही केलेला. रोहिणी म्हणाली, काय? अजून तुमच्यात काही झालं नाही? काहीही सांगू नकोस हा नंदनी. नंदनी म्हणाली, मी खरं बोलते रोहिणी. रोहिणी म्हणाली, म्हणजे एकमेकांवरील प्रेम व्यक्त करून एवढे दिवस होऊनही तुमच्यात काहीच झालं नाही? रोहिणी आश्चर्य व्यक्त करत बोलत होती. रोहिणी म्हणाली, नंदनी आता वैतागत होती. रोहिणी म्हणाली, नंदनी हाऊ लकी यू यार. जिजू किती चांगले आहेत ना. लग्नानंतरही तुझ्या इच्छेविरुद्ध तुला मिळवण्याचा प्रयत्न तर केलाच नाही, पण तू त्यांच्यावरील प्रेम व्यक्त केल्यावरही ते तुला वेळ देत आहे. ही त्यांच्या चांगुलपणाची सर्वात मोठी निशाणी आहे. त्याच्या जागी दुसरा कोणता पुरुष असता तर त्याने आतापर्यंत
नक्कीच त्यांचा हक्क मागितला असता. नंदिनी म्हणाली, राज आहेच तसा, म्हणून तर मी त्याच्या प्रेमात पडले ना. तिच्या गळ्यातील मंगळसूत्रांसोबत बोटांनी साडा करत बोलत होती. चेहऱ्यांवरील गोड स्मित होते. राजच्या आठवणीत हरवली असावी. रोहिणी म्हणाली, पण त्यांच्या चांगुलपणाचा एवढाही फायदा घेऊ नकोस ना. कळालं ना. आता तुमच्या सर्व क्लिअर झालेलं आहे, तर ते पण क्लिअर करा आणि मला लवकरात लवकर मावशी बनवा. रोहिणी बिनधास्त बोलत होती. नंदिनी म्हणाली, रोहिणी तुला काही कळतं का ग? काहीही काय बोलत आहेस? नंदिनी चिडून बोलली, तर ती त्या नुसत्या विचाराने तिच्या गालांवर गुलाबी बाग पसरलेली होती. रोहिणी म्हणाली, मला सगळं कळलं म्हणूनच बोलले ना मी. नंदिनी, आणि काहीही काय आहे त्यात? मला लवकर मावशी बनवायचं आहे म्हणून म्हणते ना. लवकर त्या दृष्टीने तयारी करा. नंदिनी म्हणाले, तू खूप निर्लज्ज झालीस ग रोहिणी. तुझ्याशी वाद घालण्यात काहीच अर्थ नाही आहे. मी ठेवते कॉल. मला अजून स्वयंपाक बनवायचा आहे. राज येतच असेल. नंदिनी भिंतीवर लटकवेत घड्याळ बघत बोलत होती. रोहिणी म्हणाले, ओहो, जिजूंसाठी स्वयंपाक बनवायचा आहे तुला? किती काळजी आहे ना त्यांची. मला तर वाटते. रोहिणी बोलत होती की. नंदिनी म्हणाली, रोहिणी मी ठेवते फोन. नंदिनीने बोलून पटकन कॉल कट केला. नाहीतर आता रोहिणीने आणखीन तिला किती वेळपर्यंत चिडवले असते काय माहिती. नंदिनी म्हणाली, ही रोहिणी पण ना चिडवायचा एक सुद्धा चान्स सोडत नाही. बरं झालं हिला त्या किस्सं काही माहिती नाही, नाहीतर हिने जन्मभर मला चिडवलंच असतं. ती स्वतःशीच बोलत होती. नंदिनी म्हणाली, पण खरंच मी राजला खूप वाट पाहायला लावत आहे का? मला कळतात त्यांच्या अधीर भावना, त्यांच्या स्वतःवर संयम ठेवण्यासाठी चाललेला प्रयत्न. मलाही हवा आहे ते सर्व, पण मला वेळ हवाय त्यासाठी. मलाही त्याच्या प्रेमात बेधुंद होऊन हरवून जावंसं वाटत आहे, पण मला भीतीही वाटते ना. राज खूप समजदार आहे. तो मला नक्की समजून घेईल. नंदिनी मनातच स्वतःची संवाद साधत होती. ती किचनमध्ये आली. आजच ती येताना मार्केटमधून पनीर भाजीसाठी पनीर घेऊन आलेली होती. तिने पनीरची भाजी बनवायला घेतली आणि चपात्यांसाठी कणिक मळली. स्वयंपाक करत असताना तिने पूनमला कॉल केला. तिच्यासोबत आणि मंगलाबाईंसोबत बोलत तिने स्वयंपाक केला. श्रेया सोबतही थोडीफार बोलली. तिची आणि श्रेयांची यांची लग्नात भेट झाली होती, पण तेव्हा कोणालाच भेटण्याचा आणि बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती ती, म्हणून तिला तिचा चेहरा आठवतच नव्हता. पण बोलण्यावरून ती कशी मोकळी वाटली म्हणून नंदिनी तिच्यासोबत चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या. श्रेया लग्नातील एक एक गोष्ट तिला आठवून सांगत होती. तिने लग्नात किती काही मिस केलं याची जाणीव तिला आता होत होती. तिच्याजवळ लग्नाची म्हणण्यासारखी अशी एक आठवणही नव्हती. फक्त राजने तिच्या गळ्यात मंगळसूत्र टाकतानाचा आणि मागेत कुंकू भरतानाचा क्षण तिला जसाच्या तसा आठवत होता. तेव्हा तिने त्याच्या चेहऱ्यांकडेच पाहिलेले नव्हते. आता तिला त्याचं खूप वाईट वाटत होतं, पण करणार पण काय होती ती. आज संध्याकाळी राज लवकर घरी आला. नंदिनीने जेवण गरम करून आणलेले होते. नंदिनी म्हणाली, राज मला एकदा आणखीन जेजुरीला खंडोबांच्या दर्शनाला जायचं आहे. राज म्हणाला, आता कशासाठी नंदिनी? गेलो होतो ना आपण एक वेळेस. नंदिनी म्हणाले, कशासाठी म्हणजे? दर्शनाला जायचं आहे मला. राज आपण आधी गेलो होतो तेव्हा आपण फक्त आपल्या फॅमिलीसाठी गेलो होतो ना. आपल्या नात्याला तेव्हा काहीच अर्थ नव्हता ना. पण आता जेव्हा आपण हे नातं मनापासून स्वीकारलेलं आहे, मनापासून हे नातं निभवायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला देवांचा आशीर्वाद नको का? घ्यायचा हवा ना. राज म्हणाला, देवांचा आशीर्वादच हवा ना. मग घरीही देवघर आहेच की, आपण त्यांचा आशीर्वाद घेऊया ना. नंदिनी म्हणाली, त्याचा आशीर्वाद मी रोज घेतेच राज, पण मला खंडोबांचा आशीर्वाद घ्यायचा आहे, तीही जेजुरीला जाऊनच. राज म्हणाला, ठीक आहे मग जाऊया. जाऊ मग नंतर कधीतरी जाऊ. नंदिनी म्हणाली, नंतर कधी म्हणजे कधी राज? मला आता जायचं आहे. मी आईलाही बोलावले जेजुरीला. जाण्याविषयी त्यांनाही जा बोलत होत्या. राज म्हणाला, तिच्या बोलण्याने काय होते? आता मला सुट्टी नाही मिळणार ना. नंदिनी म्हणाली, मी सुट्टी घ्यायचं म्हणत नाहीये ना राज, आपण रविवारी जाऊया ना. राज म्हणाला, रविवारी नाही जमणार ना नंदिनी मला.
राज ताटातील शेवटचा घास घेत बोलत होता. नंदिनी म्हणाली, मग कधी जायचं आपण राज, तू सांग ना. राज म्हणाला, आता कधीतरी वेळ मिळेल तेव्हा पाहूया ना नंदिनी. नंदिनी म्हणाली, पण रविवारी तर तुला सुट्टी असते ना राज. राज म्हणाला, सुट्टी आहे याचा अर्थ माझ्याच जवळ वेळ आहे असं नाही होत ना नंदिनी. मला काम आहे रविवारीही. नंदिनी म्हणाली, काय काम आहे तुला. राज म्हणाला, नंदिनी सांगितलं ना एकदा, नंतर कधीतरी जाऊ आपण म्हणून. आता नाही जाता येणार. मग का लहान मुलांसारखी हट्ट करत बसली आहेस तू. राज आता वैतागून बोलत होता. नंदिनी म्हणाली, ठीक आहे, मग तुला वाटेल तेव्हा चल, पण तोपर्यंत थोडा जरी माझ्याजवळ आलास ना तर बघूनच घे तू. नंदिनी त्याच्या समोरील त्याचं आणि तिचं झालेल्या ताटांचं जेवण हातात उचलत बोलत होती आणि तशीच किचनमध्ये निघून गेली. राज ती गेली त्या दिशेने पाहतच होता. त्याने एक सुस्कारा टाकला. राज म्हणाला, जवळ आला तर बघ. जसा काय मी नेहमी हिला मिठीतच घेऊन असतो आणि हीही मला आनंदाने मिठीत घेऊन बसते. जरा हात लावायचा जरी प्रयत्न केला ना तरी विजेचा करंट लावला तशी लगेच बाजूला होती ही आणि म्हणे, जवळ आला तर बघ म्हणून. राज पुटपुटला. नंदिनी किचन आवरलं आणि घरातील लाईट बंद करून झोपायला रूममध्ये आली. राज त्यांच्या नेहमीच्या डायरीमध्ये काहीतरी करत होता. भोवती खूप सारे बिझनेस मॅगझिन होते. तिने त्याला पाहून न पाहिल्यासारखं केलं आणि बेडवर आणि बेडशीटवरून बेडशीट नीट करू लागली. थोड्या वेळाने रूममध्ये शांतता झाली. नंदिनी, राजने तिला आवाज दिला, पण अपेक्षितप्रमाणे तिचा तो रिस्पॉन्स ती बेडवर त्याच्या विरुद्ध दिशेला तोंड करून अंगावर पांघरून घेऊन झोपली होती. झोप भलेही येणार नव्हती, पण त्यांच्यासोबत तर बोलायचेच नव्हते ना. त्याने ते मॅगझिन्स आणि डायरी बाजूला ठेवली व तोही तिच्या बाजूला गेला. ती त्याच्या विरुद्ध बाजूने झोपली होती. तो तिला पाहतच होता. नंदिनी, त्याने तिला पुन्हा हाक मारली तरीही तिने रिस्पॉन्स दिलाच नाही. नंदिनी, ऐक ना ग. त्याने बोलत तिला त्याच्या दिशेला वळवण्यासाठी हात लावायचाच होता की नंदिनीने पटकन त्याचा हात बाजूला केला. राज म्हणाला, नंदिनी प्लीज समजून घे ना ग मला, आता नाही जाता येणार. नंदिनी म्हणाली, मग आता मी बोलले का, नको जाऊया ना, तुला वाटेल तेव्हा चल. राज म्हणाला, का हट्ट करतेस नंदिनी. नंदिनी म्हणाली, मी कुठं हट्ट करत आहे, बोलले ना मी तुला वाटेल तेव्हा जाऊया म्हणून. तुझे खूप काम राहतील एका दिवसामुळं, मग कशाला जायचं आपण. तू कर तुझे काम, मलाही काम असतात ना रविवारी, मी पण ते करेलच. साऱ्या जगांसमोर असणारा हिचा समजूतदारपणा याच्याजवळच कुठं जातो काय माहिती. राज मनातच बोलत होता. राज म्हणाला, ठीक आहे, जाऊ आपण रविवारी जेजुरीला. इकडे बघ, नंदिनी म्हणाली, तू मनापासून नाही बोलत आहेस आणि मला देवाच्या दर्शनाला तुला असं जबरदस्तीनं नाही न्यायचं आहे. नंदिनी म्हणाले. नंदिनीचं तर चिट भी मेरी और पट भी मेरी असं होतं. राज म्हणाला, मी मनापासूनच बोलत आहे नंदिनी. देवाच्या दर्शनाला जायला मी कधी नकार देणार का. बस काही कामामुळं नाही म्हणालो होतो मी, पण मी करेल ॲडजस्टमेंट. चल जाऊया रविवारी. नंदिनी म्हणाली, तू खरंच बोलत आहेस ना राज. राज म्हणाला, हो बाबा, मी खरंच बोलत आहे. नंदिनी म्हणाली, ठीक आहे, मग जाऊ रविवारी. नंदिनी मनातून तर खूप खुश झाली होती, पण तसं तिने दाखवलंच नाही. राज म्हणाला, मग आता जवळ येऊ शकतोस का मी. नंदिनी म्हणाली, नंदिनी थोडी त्याच्याकडे सरकलीच. राज म्हणाला, आणखी मध्ये खूप जागा आहे नंदिनी. ती आणखीन थोडी त्याच्या जवळ सरकली. राज म्हणाला, अजून थोडी ना. ती आणखीन त्याच्या जवळ सरकणारच की त्याने तिला जवळ मिठीत ओढून घेतले. नंदिनी म्हणाली, राज. राज म्हणाला, इथे बोललो मी. राज मुश्किलपणे हसत बोलत होता. तसे नंदिनीलाही त्याचे हसूच आले होते. राज म्हणाला, नंदिनी. नंदिनी. नंदिनी म्हणाली, राज म्हणाला, मग जेजुरीहून आल्यावर आपला हनीमून पक्काच ना. राज तिच्या पाठींवरून बोट फिरवत रोमॅन्टिक मोडमध्ये येऊन बोलत होता. तसे तिच्या अंगांवर रोमांच उभा झाला होता. त्याने हनीमूनचं नाव काढल्यावर तिच्या पोटात वेगळीच कालवाकालवी झाली होती. गलाल गुलाबी झालेले होते. ती काहीच बोलली नाही. राज म्हणाला, नंदिनी बोल ना. ती काहीच बोलत नाही पाहून राज बोलला. नंदिनी म्हणाली, नाही सध्या नाही. तुला सांगितलं ना,
मला त्यासाठी वेळ हवाय म्हणून. राज म्हणाला. राज डोळे मिटून बोलला, पण त्याच्या हुंकारातील नाराजगी नंदनी स्पष्ट जाणवत होती. नंदनी म्हणाली. राज म्हणाला. नंदनी म्हणाली, आपल्या लग्नाचा अल्बम नाही आला का अजून? राज म्हणाला, आलाय ना, पण मी आणला नाही अजून. नंदनी म्हणाली, का नाही आणलास? राज म्हणाला, तू डिवोर्स देणार होतीस ना, मग अल्बम आणून काय केलं असतं मी? नंदनी म्हणाली, आता आणशील ना मग, मला पाहायचं आहे. नंदनी त्याच्या भोवतींचे हात अजून घट्ट करत बोलत होती. राज म्हणाला, त्यात ना तुझ्या चेहऱ्यांवर स्माईल ना माझ्या चेहऱ्यांवर स्माईल आहे. मग काय करशील पाहून तू? नंदनी म्हणाली, ते काहीही असो, पण मला पाहायचंच आहे ना. राज म्हणाला, आणेल आता थोड्या दिवसांनी. त्या फोटोग्राफला कॉल करावा लागेल मला. नंदनी म्हणाली, पण लवकर आणा. अशाच गप्पा करत कधी झोप लागली दोघांना काही कळलंच नाही. राज थकला असल्याने लवकर झोपून गेला होता. तो झोपल्यावर तिलाही झोप लागली होती. नंदनी खूप खुश होती. जेजुरीचा खंडोबा त्यांचा कुलदैवत होता. आधी ज्या परिस्थितीत ते तिथे दर्शनाला गेले होते, तेव्हा या नात्यातून लवकरात लवकर मुक्तता मिळावी यासाठी केले होते. पण आता तिला हे नातं निभवायचं होतं मनापासून, आणि म्हणूनच या नात्याला अजूनही घट्ट जेजुरींच्या खंडोबारायांचं दर्शन करायचं होतं. आता पुढे बघूया. रविवारचा दिवस उजाडला तशी नंदनीच्या जेजुरीला निघण्याची लगबग सुरू झाली होती. सकाळीच उठून तिने सर्व काम आवरले आणि आंघोळ करून रूममध्ये आली. राज अजून उठायचा होता. तो राज जेजुरीला जायचे आहे हेही विसरून गेला होता. नंदनी म्हणाले, राज उठतोस ना? नंदनीने त्याला आवाज दिला, पण तो जाग्यांवरून हलला सुद्धा नाही. राज उठ ना, आपल्याला जेजुरीला जायचे आहे ना, विसरलास की काय? नंदनीने त्याच्या जवळ जात त्याला हलवले. तिचा तो नुसताच आंघोळ करून आलेला सुगंध पूर्ण रूमवर दरवळत होता. त्याला उठण्याचा तिच्या बांगड्यांची होणारी किणकिण त्याला हवीशी वाटत होती. त्याला तर जाग ती रूममध्ये आरशात पाहत असताना चाली होती. तिची अंगाला चापून चुपून नेसलेली साडी, त्यात तिचे ते ओले केस, तिच्या शरीरांचा तो सुगंध, चेहऱ्यांवरून मेकअपचा लवलेशाही नसताना खुललेले तिचे ते नैसर्गिक सौंदर्य, चुपून नेसलेली साडीतून दिसणारी तिची ती गोरी उघडी कंबर, ती यावेळेस त्याला जगातील सर्वात सुंदर स्त्री भासत होती. तिचे ते मोहक सौंदर्य त्याला आतापर्यंतच्या ठेवलेल्या संयमाला आव्हान देत होते. तिला पाहून त्याच्या मनावरचा ताबा सुटणार होता. तो लगेच दुसऱ्या कडेला वळला. काय दिवस आलेत, स्वतःच्या बायकोला स्पर्श करण्यासाठी असं झुरत बसावं लागतंय. खरंच माझ्यासारखा दुर्दैवी मीच असेल का? राज मनातच पुटपुटला. दुसरीकडे वळला आणि डोळे मिटून पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करू लागला. पण आता झोप लागणे तर अशक्यच होते ना. डोळ्यांसमोर फक्त आणि फक्त ती दिसत होती. ज्या स्पर्शांसाठी त्याचे तण मन आतील झाले होते. शीट राज, काय गरज होती तुला तिच्या होकारांची आयुष्यभर वाट पाहू शकतो बोलायची? ही जर नेहमी मला तिच्या अशा सौंदर्याने घायाळ करत राहिली तर आयुष्यभर काय 2 मिनिटंही स्वतःवर संयम ठेवणे कठीण आहे. राज स्वतःलाच मनात कोसत होता. आता नंदनीचा तो सुगंध त्याच्या अधिक जवळ येत असल्यासारखा त्याला वाटत होता. सोबत बांगड्यांची किणकिणही. नंदनी म्हणाली, राज उठ, आपल्याला जायचं आहे. तिचं वाक्य बोलून पूर्ण झालंही नव्हतं की राजने तिच्या हात ओढून तिला बेडवर पाडलं आणि तो तिच्यावर आला. नंदनी म्हणाली, राज काय करतोस तू? घाबरून बोलली. तो तिच्यावर आला होता असं अचानक त्याने खेचल्याने ती घाबरलीच होती. दोघांचाही चेहरा खूप जवळ होता. त्याचा श्वास तिच्या श्वासांवर आदळत होता. राज म्हणाला, आता 2 दिवसाआधी सांगितलं होतं ना माझ्यासमोर तयार होऊन जाऊ नको म्हणून तू, आणि अशी आंघोळ करून साडी नेसून तर नाहीच. तुला पाहून माझ्यावरचा कंट्रोल नाही राहत ना ग. मग एकतर तू हात सुद्धा लावू देत नाही, वर अशा प्रकारे माझ्यासमोर आलीस तर मी स्वतःला कसा रोखू शकणार? राज तिच्या डोळ्यात पाहत बोलत होता. तो हरवलेला होता तिच्या डोळ्यात आणि तीही त्याच्या त्या पाणीदार डोळ्यात हरवत जात होती. त्याचे ओठ तिच्या ओठांजवळ येत होते तसे तिचे ओठ थरथरत होते, जे त्याला अधिकच उत्तेजित करत होते. स्वतःचा संयम गमावणे तो तिच्या ओठांना स्वतःच्या ओठात बंदिस्त करण्यासाठी अधीर झाला होता. तो तिच्या ओठांवर ओठ टेकवणारच की. नंदनी म्हणाली, राज. नंदनी थरथरत्या ओठांनी उच्चारली आणि तो भानावर आला.
झटक्यात तो तिच्यापासून बाजूला झाला आणि काही न बोलताच रूमच्या बाहेर निघून गेला. राज, नंदनी बेडवरून उठत बोलली, पण तोपर्यंत तू रूमच्या बाहेर निघून गेला होता. याला राग आला आहे का माझा? पण जायला आणखीन उशीर नको म्हणून बोलतली मी. नंदनी तो गेला त्या दिशेने पाहत पुटपुटली. तिने कपाटातून त्याचा शर्ट आणि पॅन्ट काढून ठेवला. तो शर्ट होता जो तिने पूनमसोबत गेली असताना त्याच्यासाठी घेतलेला होता आणि नंतर ती देणार नाही म्हणून राजने कपाटातून काढून घेतलेला होता. तिने किचनमध्ये जाऊन त्याच्यासाठी नाश्ता करायला घेतला. थोड्या वेळाने तो आल्यावर त्याच्यासोबत नाश्त्याची प्लेट ठेवून ती तिथेच बसली. तो शांतपणे नाश्ता करत होता. नंदनी म्हणाली, राज, तुला राग आला का माझा? मी फक्त ती बोलतच होती की. राज म्हणाला, असं काही नाहीये नंदनी. नंदनी म्हणाली, मग तू बोलत का नाहीस माझ्याशी? नंदनी डोळ्यात पाणी आणत बोलत होती. राज म्हणाला, ए नंदनी, रडायला काय झालं ग? मला तुझा राग नाही आलाय ना? राज नाश्त्यांची प्लेट बाजूला करत तिचा चेहरा उंजडीत घेत बोलत होता. नंदनी म्हणाली, मग तू असा न बोलता का निघून गेलास? राज म्हणाला, नंदनी, तेव्हा मला स्वतःवर कंट्रोल ठेवणे कठीण वाटत होते म्हणून काहीच न बोललो आणि सरळ रूमच्या बाहेर निघून आलो. आयुष्यभर वाट पाहू शकतो बोललो होतो मी, पण केव्हा स्वतःवरचा ताबा सुटतो की काय असं वाटू लागलं होतं मला, म्हणून. नंदनी म्हणाली, तू खरंच बोलतेस ना? राज म्हणाला, नंदनी, मी खोटं का बोलेल? नंदनी म्हणाली, बरं चल मग नाश्ता कर लवकर, आपल्याला निघायला हवं ना? राज म्हणाला, हो, तुझं आवरलं का? मी आलोच. थोड्या वेळाने तो घराला लॉक लावून जेजुरीसाठी निघाले. दोघेच असल्याने गाडीवरून जाणार होते. गाडीवरून थोडा वेळ लागणार असला तरी लवकर निघाल्याने आणि एकमेकांची सोबत असल्याने त्यांना काही वाटणार नव्हते. जेजुरीला पोहोचता तिने पूजेचे सामान वगैरे घेतले आणि दर्शनासाठी पायऱ्या चढायला पाय टाकलाच होता की पटकन राजने तिला उचलून घेतले. नंदनी म्हणाली, राज, काय करतोस तू? राज म्हणाला, इथे बायकोला घेऊन पायऱ्या चढायची प्रथा आहे ना, विसरलीस का? नंदनी म्हणाली, राज, ते फक्त पहिल्या वेळेस असतं ना, मग आपली ही पहिली वेळ आहे का? मागे आलो होतो ना तेव्हा आपण फक्त आपल्या फॅमिलीसाठी आलो होतो ना, मग आता जेव्हा आपण हे नातं स्वीकारलंय, हे नातं मनापासून निभायचं आहे, तर तेव्हा मी तुला उचलून मंदिराच्या 5 तरी पायऱ्या नको का चढायला? राजने तिचे शब्द तिला ऐकवले. नंदनी म्हणाली, कळलं मला, चल आता. नंदनी तेही हसत बोलून एक हात त्याच्या गळ्यांभोवती गुंफला आणि एका हाताने पूजेचं सामान पकडलं. राज म्हणाला, पण काहीही म्हणा नंदनी, वेट खूप वाढवलंय तुझं. मागच्या वेळेस तुला उचललं होतं तेव्हा एवढं नव्हतंच. राज तिची कड काढत बोलत होता. नंदनी म्हणाली, काहीही म्हणू नकोस ना राज, माझे वेट बरोबर आहे. माझ्या वजनाला काही म्हणायचं नाही, समजलं ना? नंदनी रागातच बोलली. राज म्हणाला, तुला तर बरोबरच वाटेल ना ग, पण इथे तुला उचलून माझी काय हालत होतोय माझं मलाच माहिती. राज त्रासस्त्रीक चेहरा करत बोलत होता. नंदनी म्हणाली, मग का उचललंस मला? मी नव्हते बोलले होते ना तुला उचल म्हणून. राज म्हणाला, तू बोलली नाही म्हणून मी उचलायचं नाही का? बाकीचे लोक मला काय म्हणतील? एवढा धड टाकत असून बायकोला उचलून 5 पायऱ्याही नाही चढू शकत. नंदनी म्हणाले, म्हणजे तू मला बाकी लोकांमुळे उचललंस? लवकर मला खाली ठेव. राज. नंदनी हातपाय हलवत खाली उतरण्याचा प्रयत्न करत बोलले. राज म्हणाला, ए बाई, काय करतेस तू? तू पडशील आणि सोबत मलाही पाडशील. नीट राहा जरा. राज स्वतःला तोल सावरत तिला व्यवस्थित पकडत बोलत होता. नंदनी म्हणाली, मला खाली उतरव आधी. राज म्हणाला, अगं मी तर फक्त मस्करी करत होतो. नंदनी, तू काय लगेच चिडतेस ग? तू राज म्हणतोय तशी एकदम फिट अँड फाईन आहे. मला तर कळलंच नाही. मी तुला उचललं की चिमणीला काही वजनच जाणवत नाही. राज तिच्या पवित्रता पाहून बोलत होता. नंदनी म्हणाली, माझं कंपॅरिझन कशाशी करू नकोस राज. राज म्हणाला, नंदनी, मंदिरात आलोय आपण. इथे अशी वादावादी करायची आहे का आपल्याला? आजूबाजूंचे लोक बघ कसं बघताय आपल्याकडे. नंदनी म्हणाली, तूच मला असं काही बोलून रागाला आणूच नको. त्याने तिला एका पायरीवर उतरवले. राज म्हणाला, बरं सॉरी, आता चालायचं आपण? दर्शनाला वेळ लागेल अजून. नंदनी म्हणाले, नंदनी बोलत पुढे पाऊल टाकू लागली. पायऱ्या चढून मंदिरात जायला थोडा वेळ लागला, पण यावेळेस मागच्या वेळेस सारखी गर्दी नव्हती. थोड्या वेळानंतर दोघेही मंदिरात पोचले. नंदनीने खंडोबांसमोर हात जोडून डोळे मिटले. थँक्यू सो मच देवा, तू राजला माझ्या लाईफमध्ये आणले.
त्यांच्यासारखा लाईफ पार्टनर मला खरंच कुठं मिळाला नसता. तो खरंच हिरा आहे. आमचं हे नातं असं अखंड राहू दे. राजचे जे काही स्वप्न आहेत ते सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे आणि माझ्या कुटुंबावर नेहमी तुझी अशीच कृपादृष्टी राहू दे. एवढंच तुझ्याकडे प्रार्थना आहे देवा माझी. नंदनी डोळे मिटून मनातच प्रार्थना करत होती. थोड्या वेळाने तिने डोळे उघडले. बाजूला बघितले तर राज तिच्याकडे पाहत होता. नंदनी म्हणाली, असं काय पाहत आहेस राज? राज म्हणाला, एवढं काय मागत आहेस तू? नंदनी म्हणाली, ते सांगत नसतात, नाहीतर इच्छा पूर्ण होत नसते. राज म्हणाला, बरं नको सांगूस, पण बाहेर चल आता, बाकीच्यांनाही दर्शन घ्यायचे आहे. नंदनी म्हणाली, हो हो चल. ते दर्शन करून थोडं थांबल्यानंतर लगेच परतीच्या वाटेला लागले. वाटेत आणि मंदिरात नंदनीने दोघांचेही मोबाईलमध्ये काही फोटो काढलेले होते. आठवण म्हणून त्याला फोटो वगैरे मध्ये जास्त इंटरेस्ट नव्हता, पण तिचा उत्साह बघून त्याला नाही म्हणावे वाटले नाही. आणि म्हणताही रविवार दिवस त्यातच गेला. घरी आल्यावर नंदनी अगदी थकून गेली होती, पण थकली असली तरी ती खंडोबाच्या दर्शनाने आनंदी होती. तिने आल्यावर घर थोडं फार आवरलं. एवढी थकली असल्याने थोड्या वेळातच तिचा डोळा लागला. तिला संध्याकाळी जरा उशीरच जाग आली. ती झटक्यात उठून बसली. हे देवा, मी अशी कशी एवढ्या वेळ झोपेल? माझा स्वयंपाक राहिला अजून. राजने मला उठवले का नाही? ती बोलतच गडबडीत उठली आणि किचनमध्ये आली, पण समोर पाहते तर काय, राज किचनमध्ये स्वयंपाक बनवत होता. समोर गॅसच्या एका साईडला चपात्या तर दुसऱ्या साईडला भाजी शिजत होती. नंदनी म्हणाली, राज, मला उठवले का नाही तू? तू का करत आहेस हे सर्व? नंदनी किचनच्या आत येत बोलत होती. राज म्हणाला, झाली तुझी झोप? राज तिच्याकडे पाहिल स्माईल करत बोलत होता. नंदनी म्हणाली, सॉरी, माझा कसा डोळा लागला काय माहिती. थोडा वेळ झोपेल म्हटलं होतं, पण झोपल्यावर जागच नाही आली. राज म्हणाला, इट्स ओके नंदनी, किती लवकर उठलीस तू आज, त्यात एवढ्या दूरचा प्रवास तेही गाडीने. झोप तर लागणारच होती ना. नंदनी म्हणाली, पण तू हे सर्व का करत आहेस? तूही थकला असशील ना ड्रायव्हिंग करून. दी मी करते चपात्या. नंदनी त्याच्या हातातून लाटणे घेण्यासाठी हात केलाच होता की राज म्हणाला, मी नाही थकलो, डोंट वरी, मला सवय आहे अशा गाडीवरच्या प्रवासांची. मी करतो हे सर्व, तू जाऊन फ्रेश हो आधी. नंदनी म्हणाले, पण राज, मी करते ना, मी झाली आहे फ्रेश. ते लाटणे, मी चपाती लाटते. राज म्हणाला, तू रोज करतेस ना नंदनी, आज मला करू दे. मी रोज तुझ्या हातचं जेवतो ना, आज तू माझ्या हातचं खाऊन बघ ना. राज तव्यावरील चपाती पलटवत बोलत होता. नंदनी म्हणाली, तुला येतं जेवण बनवता? राज म्हणाला, न यायला काय झालं? आई कधी कधी कामांवरून थकून यायची तेव्हा मीच बनवायचो. पूनम करायची मदत, पण तीही लहान होती ना, वर तिचा अभ्यासही असायचा, म्हणून मग एखाद्या वेळेस मीच पूर्ण जेवण बनवत होतो. राज सांगत होता आणि नंदनी त्याचं ऐकत होती. तिला खूप कौतुक वाटत होतं त्याचं. आजकालच्या पुरुषी मानसिकतेने तो ग्रासलेला नव्हता. कोणत्याही कामात त्याला कमीपणा वाटत नव्हता. कदाचित अचानक पडलेल्या घरच्या जबाबदारीने तो खूप समंजस्य आणि तेवढाच मनाने कणखर बनला होता. तो प्रत्येक बाबतीत योग्य होता. नंदनी त्याला त्याच्यावर खूप प्रेम येत होतं. त्याला या क्षणी मिठी मारून दीर्घ किस करायची तिची तीव्र इच्छा झाली होती, पण तिने ती मनातच दाबली आणि त्याच्यासोबत गप्पा करत तीही त्याला थोडीफार मदत करू लागली. तो त्याच्या लहानपणीचे किस्से, त्याच्या बाबांच्या आठवणी एक एक करून तिला सांगत होता. त्यावर प्रतिक्रिया देत होती. बाबाला नेहमी वाटायचं मी खूप शिकावं, जे ते करू शकले नाही ते मी करावं. माझ्या शाळेच्या वह्या पुस्तके ते मी न सांगताच आणायचे. सागर पूनम एवढे मोठे नव्हते, त्यामुळे बाबांना माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या आणि मी ते सर्व स्वप्न पूर्ण करेल कदाचित हा विश्वासही होता. राज जडवलेल्या सुरात बोलत होता. नंदनी म्हणाली, तुला खूप आठवण येते ना बाबांची? राज म्हणाला, नंदनी म्हणाली. राज म्हणाला, का लवकर निघून गेले ते नंदनी? मला खूप गरज होती त्यांची. ते का थांबले नाहीत? राजची भरवलेल्या आवाजातील तक्रार. कितीतरी दिवसाने तो टेकडी सोडून कोणाशी तरी मनातलं बोलत होता. नंदनी म्हणाली, राज. नंदनी त्याला तिच्याकडे वळवून त्याचा चेहरा उंजळीत घेत बोलत होती. असा का विचार करतोस तू? बाबा कुठेही गेले नाहीत, ते आपल्यातच आहे, त्याच्या आशीर्वादांच्या रूपाने. ते तुला आपल्या कुटुंबासाठी काम करताना, कुटुंबाची प्रत्येक जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडताना बघत असेल, तेव्हा किती प्राऊड वाटत असेल ना त्यांना तुझ्यावर. त्यांनी कदाचित आपल्यातून जायची ती वेळ होती राज, पण त्यांच्या मागे तू कुटुंबासाठी भक्कम उभा आहेस हे पाहून त्यांनी
निश्चितपणे डोळे मिटले असेल. पण तर ते नाही थांबलेत ना. त्यांना त्याचा खूप अभिमान वाटत असेल. त्याच्या मुलाने इतक्या कमी वयात घरची जबाबदारी स्वीकारली. नाहीतर खूप चांगल्या प्रकारे तोही ते पार पाडत आहे. पाहून त्यांचा ऊर अभिमानाने नक्कीच भरून आला असेल. नंदिनी त्याला समजावत होती. खरं तर तो बोलत होता तेव्हा तिचे डोळेही पाणवत होते. पण यावेळी त्याला सावरणं जास्त गरजेचं होतं ना. राजने तिला रडतच मिठी मारली. खूप दिवसाने मनास असलेला आज बाहेर येत होते. राज म्हणाला, मी खूप खचलो होतो ग नंदिनी. तेव्हा आईला, पूनम, सागरला कसं सावरायचं होतं माझं मला माहिती नव्हतं. त्यांचा ॲक्सिडेंट कसा झाला, कोणी केला हे शोधायचा खूप प्रयत्न केला, पण तो सापडलाच नाही. आमची साधी केस लिहून घ्यायचीही कोणी तयार नव्हतं. त्यांचा ॲक्सिडेंट अपघात नव्हता नंदिनी, तो घडून आणलेला कट होता. मी बाबांसाठी काहीच करू शकलो नाही. मी तो हायपर होत बोलत होता. नंदिनी म्हणाली, राज आता सगळं नीट होईल. तू जास्त विचार करू नको. मग मागचा विचार नाही करायचा. नंदिनी त्याच्या पाठीवरून हात फिरवत त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. ज्याने हे सर्व केले असेल त्याला देव नक्कीच त्याची शिक्षा देईल. आतापर्यंत तर दिलीच असेल. तू यावेळेस शिकत होतास, एवढा मोठा नव्हतास. मग कसं शोधलं असतं त्याला. यावेळी घर सांभाळणं जास्त गरजेचं होतं. जे तू केलंस आणि बाबालाही तेव्हा तुझ्याकडून हेच अपेक्षा असेल. ती त्याला शांत करत बोलत होती. तोही कितीतरी दिवसांनी आज शांत होत बोलत होता. बाबांच्या विचारांनी नेहमीच अस्वस्थ होणाऱ्या त्याला आज थोडे का असेना पण मन हलके झाल्यासारखे वाटत होते. राज म्हणाला, बरं तू बाहेर बस, मी तुला जेवायला आणतो. माझ्या बोलण्यात खूप उशीर झालाय ना जेवायला. राज थोड्या वेळाने तिच्या मिठीतून दूर होत बोलत होता. नंदिनी म्हणाली, बिलकुल नाही, आपण सोबत जायचं आणि सोबत जेवायचं. चल तू चपात्या घे, मी भाजी आणते. नंदिनी त्याच्या उत्तरांची वाट न पाहता कामालाही लागली. राज तिच्याकडे पाहत होता. कधी कधी ती त्याच्याही पेक्षा जास्त समंजसपणे परिस्थितीला हाताळत होती आणि कधी कधी तिचं वागणं पाहून त्याला हिच्यापेक्षा शाळकरी मुलीही बऱ्या असतील असं वाटत होतं. असा काय पाहत आहे उभा आहेस तू, घे ना चपात्या. नंदिनी तो तसाच उभा आहे पाहून बोलत होती. राज म्हणाला, हो घेतो. राज याला तसंच बोलत होता. त्याने चपातीच घेतली आणि तिच्यासोबत बाहेर आला. जेवण झाल्यावर नंदिनी किचनमधला बाकी पसारा आवरून झोपायला रूममध्ये आली. राज थकला असल्याने बेडवर अंग टाकल्या झोपी गेला. नंदिनी त्याला पाहतच बेडवर आली आणि त्याचा हात आडव्या करून त्याच्या हातांवर डोकं ठेवून त्याला बिलगून झोपून गेली. तिने त्याच्या चेहऱ्यांकडे पाहिलं. एकदम शांत आणि निश्चल चेहरा होता त्याचा. वर त्याची चेहऱ्यांवरची लोभस तेज, न जाणे का पण तिला ते झोपेत अधिकच आकर्षक वाटायचे. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.